नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपला आजचा सेगमेंट अर्थात आज की नारी, आपल्या या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे एक अशी स्त्री. खरं तर शून्यातून विश्व निर्माण करणं म्हणजे काय असतं, किंवा याही व्यतिरिक्त एक गृहिणी म्हणून सुरू झालेला प्रवास ते एका संस्थेची संस्थापिका आणि त्याचबरोबर एक इव्हेंट ऑर्गनायझर म्हणून नावारूपाला आलेलं हे व्यक्तिमत्व. तर आज आपल्यासोबत आहेत कर्वी ग्लॅमरच्या फाउंडर मिसेस मेघना शेंडगे मॅम. आणि मॅम सोबत आज आपल्या जो पॉडकास्ट आहे, आपल्या गप्पा ज्या आहेत त्या खूप छान होणार आहेत. मॅम बद्दल सांगायचं झालं तर एक गृहिणी म्हणून त्यांचा हा प्रवास सुरू झाला, जसं की मी मगाशीच म्हणाले. पण त्यानंतर मेघना चॅरिटेबल ट्रस्टच्या त्या संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करतायत. त्याचबरोबर अँड द बेस्ट लेडी क्लब म्हणून त्या संस्थापक फाउंडर आहेत त्याच्या सुद्धा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्वी ग्लॅमर इव्हेंट एंटरटेनमेंटच्या अध्यक्ष आणि फाउंडर म्हणून त्या काम करतायत. न्यू भारत मानवाधिकार अन्याय निवारण संघटना याच्या संचालक म्हणून काम करतायत. मॅमबद्दल सांगायचं झालं तर एक शिक्षिका, मॉडेल, अभिनेत्री, सोशल वर्कर आणि त्याहीपेक्षा अतिशय महत्त्वाचं म्हणजे गृहिणी, अशा अनेक भूमिका ज्या आहेत त्या त्यांनी निभावलेल्या आहेत. लोकमत सखी मंचासाठी सुद्धा त्यांनी प्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे. तर अशा मेघना मॅम आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. मॅमबद्दल बऱ्याच गोष्टी आहेत, मला असं वाटतं सुरुवातीला सगळं सांगायला नको, कारण पूर्ण या मुलाखतीमध्ये बऱ्याच गोष्टींचा उलगडा आज इथे होणार आहे. तर मॅम तुमचं पुन्हा एकदा आचार्य 90 FM वरती खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच कोमल मॅम. थँक्स फॉर द इथे मला आमंत्रित केल्याबद्दल खूप छान वाटतंय. आय एम रिअली प्राऊडफुल की आज मी लहानपणापासून आम्ही बघायचो की रेडिओ जॉकी FM वगैरे आकाशवाणी पण आज मी स्वतः इथे रेडिओच्या सेटवरती आहे आणि तुम्ही माझी इंटरव्ह्यू घेते. आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू सो मच एकदा. नक्कीच. खरं तर मेघना मॅम, फार कमी वेळा असं होतं की एक गृहिणीचा जो प्रवास आहे तो इथवर येऊन पोचतो. आणि खरं तर तुम्ही, मला असं वाटतं, अशा अनेक स्त्रियांसाठी एक इन्स्पायरिंग एक व्यक्तिमत्व आहे असं तुम्ही ठरताय. कारण बऱ्याच जणींना असं वाटतं की मला पुढे जायचंय, मला काहीतरी करायचंय, पण ती सुरुवात एक होत नसते. आणि मग त्यावेळेला असं एक्झाम्पल आपल्या समोर असेल तर मग आपण म्हणतो की हा, जर याही शून्यातून विश्व निर्माण करू शकतात तर आपणही करू शकतो. तर अर्थात तुम्ही ती सुरुवात केली, आज एका वेगळ्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलेले आहात. तर ही सगळी सुरुवात कशी झाली? येस, ऑफकोर्स. मला सांगण्यासाठी आनंद होईल की मी एक होम मेकर म्हणून होते जेव्हा माझं मॅरेज झालेलं, की त्याच्यानंतर मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. त्यानंतर माझं टीचर ट्रेनिंग कोर्स केला. मी एक टीचर झाले, कारण की मला असं वाटलं की आपण या घराच्या चार दिवारीमध्ये नाही राहायला पाहिजे, की स्त्रीने ती बाउंड्री क्रॉस केली पाहिजे. आपल्याकडे जर टॅलेंट आहे तर ते का नाही शोकेस केलं पाहिजे. त्यासाठी मी टीचर ट्रेनिंगचा कोर्स केला. मी प्री स्कूल टीचर म्हणून 10 years माझे दिले. लहान मुलांसोबत राहिले, त्यांची टीचर म्हणून संबोधली गेली. खूप छान वाटलं ते. आणि खूप साऱ्या गोष्टी शिकता आल्या. जेव्हा बोलतो ना की पंख पसरून आपण बाहेर समाजामध्ये उडतो, खूप साऱ्या गोष्टी वाटतात की खूप कठीण आहेत, पण जेव्हा ते बाहेर गेलं तर खूप सारं इझी पडतं आणि इझी होतं. आणि एक कॉन्फिडन्स येतो जेव्हा आपण मिररमध्ये स्वतःला पाहतो, तेव्हा काहीतरी वेगळंच आपला फेस आणि बोलतात ना कॉन्फिडन्स जो बघून वाढलेला असतो ना, की तेव्हा ते बोलतो की तो बोलतात ना की चंद्र पण आपल्या समोर हे फिका पडेल, की ते सौंदर्य आपल्यामध्ये आलेलं असतं. बरोबर. ऍक्च्युली कॉन्फिडन्स इज द की असं मला नक्कीच आपण म्हणू शकतो. तर हा कॉन्फिडन्स तुम्हाला या क्षेत्रात घेऊन आला. पण तरीही गृहिणी ते शिक्षिका हा प्रवास मी समजू शकते, परंतु शिक्षिका ते मॉडेल आणि बाकीच्या ज्याचा ॲज अन फाउंडर म्हणून काम करताय, मग तो प्रवास कसा होता? ऑफकोर्स मी तुम्हाला सांगितलं ना की माझ्यामध्ये एक स्त्री आणि एक बोलतात ना सोशल वर्कर दडलेली. मला पहिल्यापासूनच लहानपणापासून एक पॅशन होतं की समाजसेवा करायचं, एक सोशल वर्कर बनायचं. कारण की माझं असं एक एम होता की आपण ह्या म्हणजे आलेलो आहे, आपल्याला एक लाईफ मिळालेलं आहे, तर ते का नाही आपण दुसऱ्यांसाठी हेल्पिंग हँड बनावं. आपल्याकडे जे आहे ते काही नाही. बोलतात ना की रस्त्यावरती आपण हेल्पिंग सोशल वर्क कसं पण करू शकतो. नॉट नेसेसरी की NGO फाउंडेशन केलं पाहिजे, की एक लहान मुलगा आपण जाता जाता आपल्या फ्रेंडला एक चॉकलेट आपल्याकडचं जे शेअरिंग केलं, तिथे पण आपल्या कुठे तर बोलतात ना हेल्पिंग अँड एक सोशल वर्क होतं. तर ती कुठेतरी माझ्याकडे होती आणि म्हणून ती कुठेतरी निघाली. आणि ती जास्तीत जास्त आपला पॅन्डेमिक सीझन आज आलेला कोविडच्या काळामध्ये ती माझी
समाजसेविका बाहेर पडली आणि मी सगळ्यांच्या समोर निर्माण झाली. आणि करता करता असं झालं की जेव्हा बाहेर पडले, काम करत राहिले, भरपूर महिलांशी मी हितगुज करत राहिले, तेव्हा मला कळालं की महिला त्यांना खूप सारं टॅलेंट आहे, त्यांच्यामध्ये खूप दडलेलं आहे, पण कुठेतरी संसारामध्ये, कुठेतरी कशामध्ये तरी आहेत आणि त्यांना अडकलेले आहेत. आणि असं वाटतं की करावं पण कुठेतरी तो पुशअप पाहिजे, प्लॅटफॉर्म नाही मिळत आहे. दॅट्स द रिझन मी माझं NGO स्वतःचं स्टार्टअप केला, मेघना चॅरिटेबल ट्रस्ट. एक आय एम द बेस्ट लेडी क्लब ओनली फॉर द लेडीजसाठी. आणि महिलांसाठी मी नवे उपक्रम त्याच्यामध्ये करते आणि खूप सारे करते आणि खूप साऱ्या महिलांचा सहभाग आला. आणि मला तर वाटतं की ऍक्च्युली मी त्यांच्यामुळेच मोटिवेट होत आहे कुठेतरी. एक्झॅक्टली. खरं तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मला असं म्हणजे मी असं सांगेन की ही खूप मोठी जबाबदारी आहे, खूप मोठा टास्क आहे. कारण अशा सगळ्या महिलांना एकत्र सामावून घेणं आणि प्लस त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देणं, प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं. तर ज्या वेळेला सुरुवात झाली मेघना चॅरिटेबल ट्रस्टची, मेघना चॅरिटेबल ट्रस्ट कशा पद्धतीने काम करत गेलं महिलांसाठी? येस, ऑफकोर्स. मेघना चॅरिटेबल ट्रस्ट महिलांसाठी मी कसं सांगितलं ना की आय एम द बेस्ट लेडी क्लब मी जो फॉर्म केला, तर आय एम द बेस्ट लेडी आम्ही नवीन उपक्रम महिलांसाठी राबवत गेलो. त्याच्यामध्ये महिलांसाठी फ्री मेडिकल कॅम्प्स करत राहिला, इव्हेंट्स, त्यांच्यासाठी इव्हेंट्स करत आलो. इव्हेंट्समध्ये आम्ही टॅलेंटला प्राधान्य द्यायचो. टॅलेंटमध्ये प्राधान्य मग छोटे इव्हेंट्स करण्यासाठी आलो, की बोलतात ना की पैठणीचा कार्यक्रम करणं किंवा आपलं वेगवेगळे उपक्रम राबवण्याला, की पैठणीचा कार्यक्रम असू दे, नाही तर छोटेसे त्यांच्यासाठी स्पोर्ट्स म्हणा, पिकनिक ऑर्गनायझेशन करा. तर असे करता करता महिलांबरोबर आपण बोलतात ना गेट टुगेदर करणं. तर ह्या खूप साऱ्या गोष्टीतून कळालं की महिलांकडे खूप सारे टॅलेंट आहे आणि तो प्लॅटफॉर्म त्यांना मिळाला पाहिजे. आणि त्यांचा कॉन्फिडन्स, त्यांचे इन्स्पायरेशन, त्याच्यामधून खूप काही शिकता आलं. नक्कीच. मला असं वाटतं तुम्ही खरंच एक मी महिलांचं माहेरघर म्हणेन. ऑफकोर्स नॉट. कारण आपल्याला माहेर एक असं ठिकाण असतं की जिकडे लग्न झाल्यानंतर आपण ज्या वेळेला माहेरी आपल्या येतो ते आपलं हक्काचं ठिकाण, जिथे मी जाऊन मनमोकळेपणाने बागडू शकते, छान फिरू शकते, मला हव्या असलेल्या गोष्टी सहज करू शकते. आणि मेघना चॅरिटेबल इज वन ऑफ द बेस्ट प्लेस की जिथे जाऊन महिला ज्या आहेत तर स्वतः जो एक मनमुराद आनंद आहे तो घेऊ शकतात. मला विचारायला नक्कीच आवडेल की आतापर्यंत किती महिला आपल्या ट्रस्ट सोबत जोडल्या गेलेल्या आहेत? आतापर्यंत माझ्याकडे 2K 2000च्या अबाव माझ्याकडे महिला जॉईंट आहेत आमच्याकडे. इट्स अ बिग काउंट. ते माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की मला खूप साऱ्या सखी मिळालेल्या आहेत. बरोबर, एक्झॅक्टली. आणि एक ही जी चैन निर्माण झालेली आहे, म्हणजे मी चैन म्हणेन, आपण कारण महिला आपल्याला एक सवय असते ना की जायचं तर एकटं नाही, आपल्या सोबत जी मैत्रीण आहे तिलाही घेऊन जायचं. आणि हा मला असं वाटतं त्याचाच एक परिणाम आहे की आज एवढ्या सगळ्या महिला एकत्रित येऊन अतिशय उत्तम दर्जाचे कार्यक्रम करतायत किंवा स्वतःला हवं असलेलं व्यासपीठ निर्माण करू पाहतायत आणि स्वतःच्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण करतायत. आणि मॅम हे मीडियम ठरलेले आहेत त्याच्यासाठी. सो इट्स अ ग्रेट थिंग तुम्ही जे महिलांसाठी करतायत. या व्यतिरिक्त तुम्ही कर्वी ग्लॅमर इव्हेंट एंटरटेनमेंट हे सुरू केलं. खरं तर आजचा मूळ मुद्दाच आपल्या कर्वी ग्लॅमर इव्हेंट्स बद्दल त्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर याची सुरुवात का, कुठून, कधी आणि कशी झाली? ऑफकोर्स नक्कीच मला सांगायला आवडेल मॅम तुम्हाला. जेव्हा मी मॉडेलिंग करण्यासाठी बाहेर पडले, जेव्हा माझं वेट थोडंसं पुट ऑन झाल्यावरती आपण बोलतो ना की महिला आपण कॉन्फिडन्स थोडासा लो होतो, तर त्याच्यामध्ये मग मी प्लस साईजसाठी मॉडेलिंगसाठी गेले. तिकडे जाऊन आल्यानंतर मग कुठेतरी मी म्हटले की हा जो संदेश आहे तो मी माझ्यापर्यंत न ठेवता बाकीच्या महिलांसाठी पण मी तो यूज केला पाहिजे. तेव्हा कुठेतरी कर्वी ग्लॅमर इव्हेंट कंपनीची ऑर्गनायझेशन स्टार्ट झाले की, आणि हा इव्हेंट्स म्हटलं की हा छोटासा, जसा आय एम द ब्लेस्ड मी करत होते पण छोटासा प्लॅटफॉर्म होता, पण ह्याला बोलतात ना की आकाश थोडासा झेप मोठी घ्यावी आणि मोठी घेण्यासाठी मी हा कर्वी ग्लॅमर इव्हेंट ऑर्गनायझेशन कंपनी हे केली, फाउंड केली. येस. क्या बात आहे. आता मी खूप एक्सायटेड आहे की एक्झॅक्टली आपल्या कर्वी ग्लॅमर इव्हेंट एंटरटेनमेंटमध्ये कोणत्या गोष्टी होतात, कशा प्रकारचे शोज होतात आणि त्याविषयी बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या मला सुद्धा ऐकण्याची उत्सुकता जी आहे ती माझी सुद्धा वाढलेली आहे. आणि अर्थातच तुम्हाला सुद्धा ह्या गोष्टी ऐकायच्या असेल, पण त्यासाठी स्टेट येऊन वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आजच्या आपल्या आज किनारी या सेगमेंटमध्ये आपण मेघना मॅम सोबत छान दिलखुलास मनमुराद गप्पा मारत आहोत. अजूनही पुढे या गप्पा आहेत त्याच्या सुरू राहतील, पण तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM
हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आपल्या आज की नारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत कर्वी ग्लॅमर इव्हेंट एंटरटेनमेंटच्या फाउंडर मेघना मॅम, आणि त्यांच्यासोबत ज्या काही दिलखुलास गप्पा आहेत त्या आपल्या सुरू आहेत. ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की एका गृहिणीपासून ते एका मॉडेलपर्यंतचा एका फाउंडरपर्यंतचा जो प्रवास होता तो त्यांचा कसा होता, कशा पद्धतीने आज मेघना चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तब्बल 1 नाही 2 नाही तर 2000 पेक्षा अधिक महिला कशा जोडल्या गेल्यात, ही जर्नी जी आहे ती आपण ऐकत आहोत. आणि नुकतंच आपल्याला कळलं की मॅडम स्वतः एका मॉडेलिंग शोसाठी गेल्या होत्या ज्या वेळेला त्यांचं वेट पुट ऑन झालं होतं. तर त्यामुळे एक ती परिभाषा आहे मॉडेलिंगची ती त्यांनी बदलली, आणि त्यांनी ती बदलून स्वतःपुरती मर्यादित न ठेवता त्यांनी त्यासाठी कर्वी ग्लॅमर इव्हेंट एंटरटेनमेंटची जी काही आहे ती स्थापना केली. आणि आता त्याचविषयी मला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही कर्वी ग्लॅमर इव्हेंट एंटरटेनमेंट फाउंड करताना, म्हणजे सुरू करताना त्याच्या मागे तुमचा मोटिव्ह काय होता, काय म्हणजे काय ध्येय काय होतं, लक्ष काय होतं तुमचं? येस, कर्वी ग्लॅमर इव्हेंट कंपनी जेव्हा मी ऑर्गनायझेशनची फॉर्म करताना माझ्याकडे तोच मोटिव्ह होता की हा पॅजंटला मी प्लस साईज जिथे जाऊन आलेले इंटरनॅशनल ते मला स्वतः फॉर्म करून मला बाकीच्या पण प्लस साईज ज्या आहेत वेट पुट ऑन झालेला मला त्यांना पण बाहेर आणायचं, एक बॉडी पॉझिटिव्हिटी एक मेसेज द्यायचा आहे. आणि त्यासाठी मला कर्वी ग्लॅमर मी सीझन करायला लागले पॅजंट, आणि त्यासाठी मी फॉर्म करायला लागले. ते करता करता नंतर माझ्याकडे इव्हेंट्स यायला लागले की लोकांना कुठेतरी बोलतात ना की अशा गोष्टी दिलला हे होतात, छुल्या गेल्या, आणि त्या लोकांनी माझ्याकडे इव्हेंट्स दिला. तर मी मोठे मोठे इव्हेंट्स त्याच्यामध्ये करायला लागले. आपले कल्चरल बोला, वेगवेगळे कमर्शियल त्याच्यामध्ये मी करत आले, आणि खूप छान वाटतं की शॉर्ट पिरियडमध्ये मला हे इव्हेंट्स मिळत गेले. अर्थात ही तुमच्या कामाची पोचपावती आहे. कर्वी ग्लॅमर इव्हेंट एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपण कशा प्रकारचे कोणते कोणते इव्हेंट्स घेत आलेलो आहोत आणि करत म्हणजे आतापर्यंत करतोय किंवा काय? ह्याच्या कर्वी ग्लॅमरमध्ये आपण इव्हेंट्स जर मी म्हटलं तर पॅजंट हा पहिला माझा मोटिव्ह आहे की मॉडेलिंग क्षेत्र. आणि मॉडेलिंगचे आम्ही छोटे छोटेसे इव्हेंट्स घेतो की रनवे फॅशन शोज बोला, 1 दिवसाची म्हणा, की त्याच्यामध्ये आम्ही ट्रेडिशनल वेस्टर्न आउटफिट्स त्याच्यामध्ये आम्ही ते पॅजंट घेतो. किड्ससाठी आम्ही पिकनिक ऑर्गनायझेशन करतो, किंवा सिनियरसाठी वेगवेगळे ऑफकोर्स तर असे इव्हेंट्स आम्ही करतो. मेल पण म्हणतात की सगळं काही मॅम फिमेलसाठी आमच्यासाठी पण असा रिक्रिएशन क्लब का नाहीये, तर आम्ही त्यांच्यासाठी मेलला पण आता बोलतात ना की त्यांच्यासाठी पण आम्ही वेगवेगळे करतो. हे करता करता आम्ही सामाजिक दृष्टिकोनातून त्या कर्वी ग्लॅमर इव्हेंट कंपनी सामाजिक संदेश पण देतो. जसं सोशल मीडिया आता जो गॅजेट झालेला आहे तो सगळ्यांवरती अफेक्ट होतो, तर त्याच्यासाठी योगा, मेडिटेशन हे वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज पण आम्ही इव्हेंट्स मध्ये ऑर्गनायझेशन करतो. क्या बात आहे. म्हणजे केवळ एकाच गोष्टीवरती, म्हणजे एकच असं नाही तर व्हरायटी आहे. अर्थात तिथे महिलांसाठी वेगळे इव्हेंट्स होतातच, पण त्याचबरोबर ॲज वेल पुरुषांसाठी, लहान मुलांसाठी सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या कॉम्पिटिशन म्हणा किंवा इव्हेंट्स म्हणा किंवा पिकनिक म्हणा असं सगळं प्लॅन आउट करताय. खरं तर हे सगळं करत असताना तुम्हाला एक स्ट्रेंथ असावी लागते, ह्युमन स्ट्रेंथ म्हणूया, किंवा एक सपोर्ट असावा लागतो. आज तुम्ही मेघना चॅरिटेबल ट्रस्ट चालवताय, कर्वी ग्लॅमर इव्हेंट एंटरटेनमेंट आपली कंपनी रन करताय, अशा बऱ्याच गोष्टी सुरू आहेत, पण तुमची टीम की ज्याच्याशिवाय हे पूर्णच नाहीये, म्हणजे तर त्याविषयी काय? येस, म्हणतात ना की आपण फक्त एकच नाहीये की टीम शिवाय आपला टीम सपोर्ट पाहिजे. एक टीम घेऊन चाललो तरच आपण तिथे जाऊ शकतो. कोणतंही कार्य करताना एकाचा सहभाग नसतो, त्याचा पूर्ण सगळ्यांचा आहे. तर तसंच माझ्या बाबतीमध्ये पण तेच आहे. तर माझ्या बरोबर सगळे माझी टीम आहे. तर टीम मध्ये पहिला माझा पॅकिंग सपोर्ट आहे माय हजबंड. हो, असं खूप असतं की बोलतात ना की पुरुषांच्या सक्सेस मध्ये महिलांचा हात असतो, पण माझ्याकडे काहीतरी ऑपोजिट आहे. माझे हजबंड येस हमेशा माझ्या बरोबर ते मोटिवेट मला करतात, प्रत्येक गोष्टीमध्ये मला सोबत असतात, आणि त्यामुळेच कुठेतरी या क्षेत्रामध्ये मी बोलतात ना पुढे जाऊ शकले. फॅशन इंडस्ट्री अँड आपली पॉलिटिकल सामाजिक इंडस्ट्री ह्या दोघांचा एक बोलतात ना ताळमेळ साधू शकले. किती मला असं वाटतं ही किती वाखडण्यासारखी गोष्ट आहे, कारण
एखाद्या महिलेला जेव्हा एखादी गोष्ट पूर्ण करावीशी वाटते, एखाद्या ध्येयापर्यंत तिला पोहोचावंसं वाटतंय आणि त्यावेळेला तिची जी स्वप्न आहेत ती आपली स्वप्न आपलीच आहेत असं समजून ज्या वेळेला तिचा पार्टनर, तिचा सोबती, तिचा साथी हा तिच्या सोबत उभा राहतो, तर त्यावेळेला एखादी स्त्री काय करू शकते याचं बेस्ट एक्झाम्पल मला असं वाटतं मेघना मॅम आणि त्यांचे हस्बंड आहेत. सो येस, विथ देम तुम्ही आज पुढे चाललेला आहात आणि आय कॅन प्राऊडली से की हे दुसरं वर्ष आहे हा जो इव्हेंट आपला होणार आहे. मिस्टर मिसेस इंडिया आणि प्लस साईज इंटरनॅशनल ब्युटी पेजंट याचं हे सीझन 2 आपण घेऊन येत आहोत. सीझन 1 झाला त्यावेळेला तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळाला होता, कोणत्या कोणत्या फील्डमधून मॉडेल्स आल्या होत्या, त्यातून तुम्हाला काय नवीन शिकायला मिळालं का त्या सीझन 1 मधून? येस, ऑफकोर्स. म्हणतात ना, कोणतीही गोष्ट आपण स्टार्टअप करतो तेव्हा प्रॉब्लेम्स येतात, आपल्याला ते प्रॉब्लेम्स घेऊन चालावे लागतात. आपल्याला बोलतात ना, डोंट बी गिव्ह अप, आणि मी पण कुठेतरी तसंच केलं. बोलतात ना की 0 फिगरची मॉडेलसाठी पटापट कंटेस्टंट होऊ शकतात, पण प्लस साईजवाल्यांना पहिलं आपल्याला मोटिवेट करावं लागतं, त्यांना भरपूर बोलतात ना पुशअप करावं लागतं, कारण की त्यांना भरपूर सारे स्ट्रेस असतात किंवा काहीतरी त्यांना पहिलाच कॉन्फिडन्सच नसतो हे करण्यासाठी की आम्ही रॅम्पवर चाललो तर लोक काय म्हणतील, हा सगळ्यात मोठा हे असतो. तर त्याच्यामध्ये तर त्यांना खूप सारं कन्व्हिन्स करावं लागलं आणि कन्व्हिन्स करून आम्ही इथे सीझन 1 साठी आम्ही पोहोचलो. सीझन 1 झाल्यानंतर आता सीझन 2 पण होतोय, तर सीझन 2 कधी होणार आहे, त्याच्यामध्ये काय दडलेलं आहे आणि का लेडीजने जास्तीत जास्त प्लस साईज वुमेननी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं, काय सांगाल स्पेशली फॉर लेडीज? येस, ऑफकोर्स. सीझन 1 आमचा जेव्हा मी सांगितलं की खूप साऱ्या ह्याच्यामध्ये मला स्टार्टअपमध्ये प्रॉब्लेम्स आले, पण जेव्हा सीझन 1 आम्ही जो केला आणि तो इतका सक्सेस झाला की आपल्या म्हणतात ना की हे इंटरनॅशनल ब्युटी पॅजंट प्लस साईजचे हे इंटरनॅशनल बाहेर होतात, पण आपल्या इंडियामध्ये आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रात, मुंबईमध्ये अजून झालेला, आणि तो आमचा कुठेतरी फर्स्ट हा मुंबईमध्ये प्लस साईज हा आमचा झाला. आणि आमची दखल राज्यपालने घेतली गेली, तिकडे घेतली, गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पण आमचं नामांकन आता होणार आहे. तर खूप सारी, येस ऑफकोर्स, तर खूप सारा आनंद आणि आम्हाला खूप सारं इन्स्पायरेशन, मोटिवेट झालो. आणि ज्या माझ्या मॉडेल्स होत्या, जी माझी विनर आलेली फर्स्ट, ती ॲडव्होकेट आहे प्लस साईज. येस, शी इज अ ॲडव्होकेट. सेकंड इज अ बँक मॅनेजर, फर्स्ट रनर अप, अँड सेकंड इज अ योगा इन्स्ट्रक्टर. तर खूप छान वाटलं त्यांच्याबरोबर आणि त्यांनाही खूप छान वाटलं की मेघना मॅम, तुम्ही आम्हाला वाटत नव्हतं की आम्ही असं घेऊन तुम्ही मला तो प्लॅटफॉर्म, येस, आणि तुम्ही आम्हाला हा प्लॅटफॉर्म दिला. किती, मला असं वाटतं ही किती इन्स्पायरिंग गोष्ट आहे, कारण आपली बॉडी जशी आहे तशी एक्सेप्ट करणं हाच खूप मोठा टास्क असतो. आणि सध्या आपण पाहतोय की सोशल मीडिया असेल किंवा एक आपण म्हणूया दिखाव्याचं जग, तर त्यामध्ये मग ती अशी दिसतेय तर मलाही असं दिसलं पाहिजे, किंवा मला असा फेस कट पाहिजे, मला अशी बॉडी पाहिजे, आणि मग ते वेट लॉस साठी घेतलेले प्रयत्न, आणि मग त्याच्यानंतरही आलेलं ते डिप्रेशन. भरपूर लेडीज आपण पाहतोय, लेडीज असं नाहीच, ओव्हरऑल सगळेच जण की माझं वेट लॉस झालंय म्हणून त्यामुळे काहीतरी मेडिसिन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन डिप्रेशनमध्ये चालल्यात. आणि कुठेतरी हे सगळं घडत असताना कर्वी ग्लॅमर आपल्या सगळ्यांसाठी एक असा प्लॅटफॉर्म आणताय की जसे तुम्ही आहात तसे तुम्ही कॉन्फिडेंटली स्टेजवरती उतरा. आणि त्यानंतर मला असं वाटतं कितीतरी जणांना तो कॉन्फिडन्स आला असेल ज्यांनी हे पार्टिसिपेट केलं. आणि ऑफकोर्स जे लोक काही म्हणताय, जे 4 लोक आपण म्हणतो की लोक काय म्हणताय, तर त्यांना आपसुकच उत्तर मिळालं असेल की यार शी इज और ही इज अ कॉन्फिडंट गाय. त्यामुळे तुम्ही जज करूच नाही शकत. आणि मला असं वाटतं मॅम खरंच हा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे जो तुम्ही ओपन केलेला आहे या सगळ्यांसाठी. मला सांगा ना, म्हणजे असे जे वेगवेगळे एक्सपिरियन्स आले असतील, तुम्ही अशा वेगवेगळ्या लोकांना भेटला असाल, ज्या वेळेला ते स्टेजवरती येऊन स्वतःला प्रूव्ह करतात, त्यावेळेला ॲज अन ऑर्गनायझर म्हणून काय म्हणत चाललेलं असतं? जेव्हा आता तुम्ही सांगितलं की बॉडी पॉझिटिव्हिटी, फर्स्ट ऑफ माझा एम होता की प्लस साईज मी पॅजंट करावे, तर मी दुसरे पण करू शकले, पण मी प्लस साईजच हे केला, कारण की बॉडी पॉझिटिव्हिटी मला एक म्हणणं आहे की ब्युटी इज अ गॉड गिफ्ट. गॉडने कधी आपल्याला जज नाही केलं, तर आपण कोण होतो की आपण एक दुसऱ्याला जज करावा. आणि बॉडी पॉझिटिव्हिटीसाठी आणि बॉडी शेमिंग आपल्याला काढण्यासाठी, बॉडी शेमिंग ही फक्त प्लस साईजलाच नसते, तर
जिंची थिन बॉडी असते बरोबर, त्यांनाही बरोबर. असते, त्यांनाही लोक टोंट मारतात, त्यांनाही बोलतात की अरे काळी आहे, बारीक आहे. हँगर पे ये हुआ है के कपडे ऐसे, तो त्यांना पण होते बॉडी शेमिंग. तर मला ही बॉडी शेमिंग पूर्ण काढण्यासाठी आणि बॉडी पॉझिटिव्हिटीसाठी तुम्ही कॉन्फिडन्स घेऊन या, कॉन्फिडन्स दाखवा सगळ्यामध्ये, शोकेस युअर टॅलेंट, कॉन्फिडंटली शोकेस युअर टॅलेंट, कॉन्फिडंटली शोकेस युअर ब्युटी आणि कॉन्फिडंटली वॉक ऑन द रॅम्प. हे मला बॉडी पॉझिटिव्हसाठीच हा एम करायचा होता. आणि तुम्ही म्हटलात ना की ह्या सगळ्या आल्या, पहिला तो कन्व्हिन्स करायला होता, पण जेव्हा त्या रॅम्पवरती चालल्या त्यांनाही वाटलं नव्हतं की रॅम्पवरती आम्ही इतक्या छान दिसू, प्रेझेंट दिसू. आणि जेव्हा ते स्वतः आता बोलतात की मॅम आम्हाला जो बोलतात ना की आम्हाला आमच्या घरातून, फर्स्ट ऑफ घरातून जो टोन यायचा, पहिले बोलतात ना की घरापासूनच चालू होते, सुरुवात घरापासून. आता घरापासूनच लोक आम्हाला रिस्पेक्ट देतात, आम्हाला एवढे छान करतात. माझे नेबरहुड बोला, रिलेटिव्ह बोला, आमचे फॅन्स अप्रिशिएट करतात. तर ते ऐकून खूप छान वाटतं. आणि जेव्हा त्या मला जेव्हा आलेल्या ऑडिशन्स होत्या, ऑडिशन नंतर आणि ग्रँड फिनालेचा जो सफर होता, तेव्हा मी जे ऑर्गनायझर जेव्हा त्यांना बघितलं तर आय एम व्हेरी हॅपी, की म्हणजे मला काही वेगळंच वाटलं की वा. येस, ऑफकोर्स तो त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आणण्यासाठी आणि एक वेगळी भावना निर्माण करण्यासाठी हा मला असं वाटतंय तुमचा खूप मोलाचा वाटा ठरलेला आहे. सो याविषयी अजून मला जाणून घ्यायचं आहे, कारण आता यावर्षी आपल्या इंडियाज बिगेस्ट मिस्टर मिसेस इंडियाज प्लस साईज इंटरनॅशनल ब्युटी पेजंटचा सेकंड सीझन होणार आहे आणि त्याविषयी अजून बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेऊयात. तर हा सीझन आहे, या सीझनचे काय वैशिष्ट्य असणार आहे हेही आपण मेघना मॅम कडून जाणून घेऊ. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरचे कोमल पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आपण आपल्या आजच्या आज की नारी या सेगमेंटमध्ये मेघना मॅम सोबत छान दिलखुलास गप्पा मारत आहोत. आणि आत्ताच आपण ऐकलं त्यांच्याकडून की या वेळेला आता मिस्टर मिसेस इंडिया, इंडियाज बिगेस्ट प्लस साईज इंटरनॅशनल ब्युटी पेजंट सेकंड सीझन होतोय. तर त्याविषयी आपण मॅडमकडून जाणून घेणार आहोत. मॅम, पहिल्या सीझनच्या तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्या, मॉडेल्स विषयी सांगितलं. सेकंड सीझनच्या काय खासियत आहे, सेकंड सीझनचं वैशिष्ट्य काय असणार आहे, कसं असणार आहे सेकंड सीझन? येस, आमचा जो फर्स्ट सीझन होता ब्युटी पॅजंटचा प्लस साईज, त्याच्यामध्ये फक्त मिसेसलाच प्राधान्य होतं. पण ह्यावेळी आम्ही जेव्हा मिसेससाठी केला तेव्हा जेव्हा मी सांगितलं ना की मेल जेंडरने मला सांगितलं की मॅम आमच्यावरती का हा असा अन्याय, आम्हाला पण तर प्लस साईज म्हणून आम्हाला पण उतरायचं आहे. आणि त्यांचा जो रिस्पॉन्स आला मला, तर मी विचार केला की का नाही आपण मिस्टर प्लस साईज पण करूया, की त्यांच्यासाठी जसा फिमेलला जसा हे असतो तसा मेललाही तो कुठेतरी असतो. आणि त्यामुळे त्यांची पण बॉडी पॉझिटिव्हिटी दाखवण्यासाठी आम्ही ह्यावेळी मिस्टर, देन मिसेस अँड किड्स ऑल्सो, तर किड्सला पण आम्ही प्राधान्य दिलं. आणि ह्याबरोबर आम्ही ट्रान्सजेंडरसाठी पण आम्ही हे म्हणजे ऑफकोर्स मला ह्याच्यामध्ये दाखवायचं की जेंडर इक्वॅलिटी. येस, बॉडी पॉझिटिव्हिटी अँड जेंडर इक्वॅलिटी, हे दोन मला सोशल मेसेज पाहिजे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ती किंवा तो या बंधनात न अडकता आपण वी ऑल आर ह्युमन्स, आपण सगळे माणूस आहोत आणि ते कुठेतरी एक ते प्रेझेंट आपण करणार आहोत. सो इट्स अ ग्रेट, कारण सेकंड सीझनलाच एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऍड ऑन केलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि पार्टिसिपेट करणाऱ्याला काय बेनिफिट्स होऊ शकतात, अर्थात त्यांचा आत्मविश्वास वाढतो, हे तर सगळ्यात मोठं जे काही आहे वरदान ते आपण त्यांना ती गोष्ट मिळणारच आहे, नो डाऊट. त्या व्यतिरिक्त त्यांचं ग्रूमिंग होईलच, पण त्या व्यतिरिक्त अजून काय बेनिफिट्स त्यांना होणार आहेत, काय बेनिफिट्स मिळणार आहेत याच्यामध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर? येस, ऑफकोर्स जे आमचे कंटेस्टंट असणार आहेत, जे पार्टिसिपेट करणार, त्यांना आम्ही 3 days पूर्ण ग्रूमिंग सेक्शन करणार. आम्ही त्यांचं ग्रूमिंग करणार. ग्रूमिंगमध्ये त्यांचे छोटे छोटे आम्ही बोलतात ना की सेक्शन घेणार, जस्ट लाईक आपला फिटनेस, बॉडी प्लस साईज असू दे पण त्याच्यामध्ये फिटनेस असला पाहिजे, बॉडी फिटनेस फिट असली पाहिजे आपली. आणि फिटनेससाठी आम्ही छोटेसे त्यांच्यासाठी सेक्शन घेणार आहोत. देन सोशल मीडिया, आजकाल सोशल मीडिया हँडलिंग कशी करायची, त्याचे ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस हे आम्हाला दाखवायचं, कारण की किड्स पण ह्यावेळी असणार आहे, तर त्यांना पण ते पोहोचलं पाहिजे. येस, अवेअरनेस असला पाहिजे. त्यामुळे सोशल मीडिया कशी हँडलिंग करायची त्याचा एक कुठेतरी अवेअरनेसचा सेक्शन असेल. अँड सगळ्यात मोठा की
योगा ऍक्टिव्हिटी पण आम्ही त्यांच्यासाठी एक सेक्शन ऑर्गनायझेशन करणार आहोत. तर हा आमचा ग्रूमिंग सेक्शन असणार आहे. त्यानंतर आमचा सेमी फिनाले आणि देन ग्रँड फिनाले. फर्स्ट आमचे ऑडिशन स्टार्टेड आहे 4 जॅन. ऑन 4 जॅन पासून आमचे ऑडिशन स्टार्टेड आहे. हा सगळा ऑडिशन आपण ह्याच्यासाठी करत आहोत आणि सेमी फिनाले ग्रूमिंग सेक्शन बिकॉज ऑफ हे एक त्यांच्यासाठी हेल्पिंग आहे की जेव्हा ते ग्रँड फिनालेला डायरेक्ट उठतील, रॅम्पवरती जातील, तेव्हा त्यांना जो कॉन्फिडन्स आलेला असेल आणि त्यांना खूप इझी वे होणार. ह्यासाठी हा आमचा पॅजंटचा पूर्ण एक बोलतात ना अट्टहास आहे. नक्कीच. आणि मला असं वाटतंय ट्रॉफी, सर्टिफिकेट, व्हिडिओ शूट, फोटो शूट, मेकअप, गिफ्ट वाउचर, स्नॅक्स, सबटायटल अवॉर्ड्स, मीडिया कव्हरेज आणि पोर्टफोलिओ शूट आणि त्याचबरोबर डिझायनर कॉस्ट्यूम, या सगळ्या गोष्टी या सेकंड सीझन मध्ये असणार आहेत. तर त्यामुळे नक्कीच ज्यांच्या मनामध्ये एक तो न्यूनगंड निर्माण झालेला आहे की ते काही करू शकत नाहीत किंवा माझ्यामध्ये इतकं टॅलेंट आहे पण मला स्वतःलाच कुठेतरी लाज वाटते किंवा तो कॉन्फिडन्स कमी आहे, तर त्या सगळ्यांसाठी दिस इज द बेस्ट 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 ऑपॉर्च्युनिटी. स्वतःमध्ये कॉन्फिडन्स वाढवायचा असेल, ग्रूमिंग करायचं असेल, कारण फॅशन शोसाठी केलेलं ग्रूमिंग हे तुम्हाला तुमच्या पर्सनल आयुष्यातही तितकंच महत्त्वाचं ठरतं. सो नक्की मी स्वतः तुम्हाला सांगेन की नक्की याचा लाभ घ्या. आणि मॅम, या व्यतिरिक्त पुन्हा एकदा आता तुमच्याकडे येईन. हा सगळा डोलारा तुम्ही खूप छान उत्कृष्ट पद्धतीने सांभाळत आहात. यावेळेला तुम्हाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार, फेस व्हॅल्यू आयकॉन पुरस्कार, त्या व्यतिरिक्त मेविन प्लस साईज ब्युटी पेजंट पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, सांस्कृतिक पुरस्कार, 16 महाराष्ट्राचा पुरस्कार किंवा सांस्कृतिक कला दर्पण हा सगळ्यात मोठा पुरस्कारही तुम्हाला मिळालेला आहे. आणि नुकताच बालगंधर्व पुरस्कार. तर हे सगळे पुरस्कार ज्या वेळेला मिळतात कौतुकाची थाप आपल्या पाठीवरती पडते. त्यामुळे मी असं म्हणेन की एकाकडे कामं सुरू असताना एकीकडे कौतुक होत असतं. तर काय 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 भावना असतात त्यावेळेला? खूप छान वाटलं नव्हतं की मी सुद्धा इथपर्यंत पोहोचू शकेल. शकते. कारण की जेव्हा मी सांगितलं ना की माझी जर्नी एक होम मेकर पासून स्टार्ट झाली आणि तिकडचा जो प्रवास आहे की आज मी एक सेलिब्रिटी म्हणून ओळखली जाते, सोशल इन्फ्लुएन्सर म्हणून ते, तर खूप छान वाटतं. आज मी इथे पहिलं सांगितलं की मी इथे FMच्या इथे बसलेली आहे ॲज अ इंटरव्ह्यूला. सो खूप छान प्राऊड फील होतो. कुठेतरी मॉडेलिंगचं स्वप्न होतं. माझ्या मम्माचं ॲक्च्युली हे ड्रीम होतं की माझ्या मम्माला वाटायचं की माझी मेघना एवढी ब्युटिफुल आहे, फोटोजेनिक फेस आहे, तर का नाही ती मॉडेलिंग क्षेत्रामध्ये. पण माझा तो इंटरेस्ट नव्हता. पण मी जेव्हा म्हटलं ना की मी ह्याच्यामध्ये होते तेव्हा मी म्हटलं की सोशल वर्क सगळं काही टीचर झाले, आता मम्मीचं ड्रीम कम्प्लीट करूया आपण, चला वेळ आहे तर का नाही करूया. आणि तशी ऑफर पण आली. ते म्हणले चला यू कॅन डू इट मेघना, चल मम्माचं ड्रीम हे करूया. आणि जेव्हा मी त्यासाठीच मम्मीसाठी मी मॉडेल बनण्यासाठी एक गेली तिकडे आणि आज एक मी मॉडेल मेकर झालेले, तो आय एम रिअली हॅपी आणि खूप प्राऊड फील होते की आजपर्यंत हा प्रवास माझा. नक्कीच. खरं तर खूप मोठा प्रवास आहे, खूप मोठी जर्नी आहे ही. तुम्हाला त्यासाठी पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा आचार्य 90 FM कडून, माझ्याकडून. आणि तुम्ही जशा स्वतः उभ्या राहिलेल्या आहात, शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे, तसंच तुम्हाला बघून येणारे मॉडेल्स असतील किंवा तुमच्या ज्या महिला तुमच्याकडे येत आहेत आणि सोबत राहत आहेत, काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतायत, त्याही अशाच पुढे जाऊ देत. आणि कारण आय कॅन प्राऊडली से की त्या पुढे गेलेलं बघून तुम्हाला जास्त आनंद होतोय आणि हे तुमच्या बोलण्यातून दिसतंय. सो येस, विश यू ऑल द बेस्ट. आणि जाता जाता लेडीजना स्पेशली काय मेसेज द्याल? लेडीजला मी स्पेशली हाच मेसेज आहे की तुम्ही घराच्या 4 दिवारीमध्ये नका राहू, घरातून बाहेर पडा. कारण की घरातून जेव्हा बाहेर पडणार तेव्हाच बाहेरची विश्व काय आहे आणि ते तुम्हाला समजेल आणि तेव्हाच तुम्ही काहीतरी बनवू शकाल. फक्त बाहेर पडा. क्या बात आहे. तर श्रोते हो, आपली आजची ही विशेष मुलाखत, या मुलाखतीमध्ये आज की नारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत मेघना मॅडम जोडल्या गेल्या होत्या. तर फाउंडर, कर्वी ग्लॅमरच्या त्या फाउंडर आहेत. या व्यतिरिक्तही बऱ्याच गोष्टी आपण त्यांच्याविषयी जाणून घेतल्या. नवीन फॅशन शो येतोय सीझन 2 त्याविषयी जाणून घेतलं. आणि मेघना मॅडमचा जो काही एकंदरीत प्रवास होता त्याविषयी बऱ्याच गोष्टी आज आपल्याला इथे ऐकायला मिळाल्या. तर ही जी विशेष मुलाखत आहे तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि त्याचबरोबर मी आरजे कोमल मेघना मॅम सोबत इथे तुमची रजा घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.